तू हि रे माझा मित्राच्या आजच्या भागाची सुरुवात होते राजशिर्क्यांपासून. तर सगळेजण इथे प्रार्थना करत असतात, देवासमोर आरती करत असतात आणि सगळे भक्तीमध्ये मलीन असतात की जेणेकरता अर्णव लवकरात लवकर त्यांना मिळू देत म्हणून. तर आता अर्णवला दाखवलंय, तर आता त्याला बांधून ठेवलेलं असतं गुंडाने. तर आता तेवढ्यातच आकाशला कॉल येतो. तर आकाश म्हणतो, हॅलो, कोण कोण बोलतंय असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे ईश्वरी म्हणते, कोणाचा फोन होता, कोणाचा माहित नाही असं म्हणतो आकाश. तर आता तिथेच राकेश बघत असतो कोणाचा कॉल आलेला होता येणार म्हणून. तर आता इथे अंजलीला पण खूप टेन्शन आलेलं असतं अर्णव कुठे आहे म्हणून. तर आता इथे ईश्वरी खूप रडत असते. तर आता ती लहान मुलगी बघा प्रेक्षक तिच्या हातामध्ये तो फोन असतो. तर ती इकडे तिकडे बघते आणि आता चालू करते ती तो फोन. खेळत खेळत आलेली असते तिथे लहान मुलगी. तर आता तीच बहुतेक चालू करत असते कॉल आणि ठेवत असते. तर आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय कसं गुंड आलेला असतो दारू पिऊन आणि कसं सुपारी घेऊन फसलो वगैरे म्हणत असतो तो माणूस. आणि काय काय तो बरळत असतो दारू पिऊन की पहिली टाइम मी सुपारी घेतली आणि कसं त्याला आनंद नसतो असं वगैरे तो सांगत असतो कोणाला तरी. आणि मग सांगता सांगता फोनवरती तो दारूच्या नशेत असतो त्यामुळे. आणि फोनवर बोलता बोलता त्याच्या हातातून फोन पडलेला असतो. तो फोन अर्णवचा असतो. तर त्याच्या खिशातून तो फोन खाली पडलेला असतो बघा प्रेक्षक, आणि तोच त्या लहान मुलीला दिसलेला असतो आणि तिने तो घेतलेला असतो फोन. तर आता सगळेजण प्रार्थना करत असतात देवासमोर थांबून. तर सगळेजण खूप भक्तीमध्ये असतात. तर अर्णवला दाखवलंय त्याला खूप दुःख झालेलं असतं की त्याला असं किडनॅप करून ठेवलंय म्हणून. तर आता इथे ईश्वरी कॉल करते. तर आता तिचा कॉल कोणी उचलतच नाही. तर आकाश बघत असतो काय चाललंय सगळं म्हणून. वल्लरीला मात्र खूप आनंद झालेला असतो की अर्णव बेपत्ता झालाय म्हणून. ईश्वरीला खूप रडायचं दाखवलं आणि राकेशला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता ती लहान मुलगी असते ती फोन चालू करते बघा प्रेक्षक आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर ती इकडे तिकडे बघते आणि इथे सगळे राजशिर्के मंडळी पाया पडतच असतात देवाच्या. तर आता इथे ईश्वरी परत कॉल ट्राय करते. तर आता ती लहान मुलगी जी असते ती कॉल एक्सेप्ट करते. हॅलो असं म्हणते ईश्वरी. हॅलो असं म्हणते ती. हॅलो हॅलो असं म्हणते ती लहान मुलगी. कोण बोलते असं म्हणते ईश्वरी. मी मायका बोलते असं म्हणते ती. कोण मायका? हे बघ हा अर्णव सरांचा फोन आहे ना, अर्णव सर आहेत का आजूबाजूला असं म्हणते ती. तर ती मुलगी म्हणते, मला नाही माहिती कोणाचा आहे हा फोन, मी टायर खेळताना मला सापडला असं म्हणते ती. एक काम कर ना, तू आता जिथे आहेस ना तिकडचा मला पत्ता सांग ना असं म्हणते ईश्वरी. ज्यांचा फोन आहे मला त्यांना शोधायचं आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. ठीक आहे असं म्हणते ती लहान मुलगी. मागे एक गोडाऊन आहे तिकडे सापडला हा फोन असं म्हणते ती मुलगी. मी इथे जवळ राहते असं म्हणते ती. बरं ठीक आहे मी तिथे येते, आम्ही तुमच्याकडून फोन घेतो, तोपर्यंत तिथेच थांब असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे असं म्हणते ती मुलगी. तर आता इथे ईश्वरी म्हणते पत्ता सापडला असं म्हणते ती आकाशला. तर आता बाबा बाबा करत येते ईश्वरी. काय ग असं म्हणते आजी. अर्णव सरांचा फोन लागलाय का मुलीने उचललाय असं म्हणते ईश्वरी. मला पत्ता सांगितलाय तिने, तिथे जायला हवं लगेच असं म्हणते आता ईश्वरी. फोन सापडलाय म्हणजे लवकर जायला हवं, तिथेच असते ना जवळपास कुठेतरी असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर राकेश हे सगळं ऐकत असतो. मी जाते लगेच असं म्हणते ईश्वरी. तर सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. ही चांगली बातमी आहे असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता ईश्वरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. स्वामीनीच रक्षा केलं आपल्या चंटूचं असं म्हणतो आता इथे रमाकांत. सगळे रडायला लागतात. मला लगेच निघायला हवं, मी निघते असं म्हणते ईश्वरी. चल असं म्हणतो आकाश. आकाशाने मी जाऊन येतो असं म्हणून ईश्वरीने आकाश जातात. देवी आहे असं म्हणते आजी, तुझे खूप खूप आभार. तर आता ती लहान मुलगी तिथेच असते आणि फोन तिच्या हातामध्ये असतो. तर आता ती विचार करत असते. तर अर्णव असतो तिथेच गोडाऊन मध्ये. तर कॉल येतो आता त्या गुंडाला. सावकारचा फोन आला असं म्हणतो. हॅलो बोला असं म्हणतो. अरे तुम्ही आहात कुठे सगळे असं म्हणतो. अर्णवचा फोन हरवला तर तो शोधणं तुमचं काम होतं ना असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता इथे तो गुंड म्हणतो, तुम्ही सांगितलं होतं ना की त्याचा फोन बंद येतोय म्हणून असं म्हणतो तो. अरे पण म्हणून काय असं म्हणतो राकेश. अजून पैसा भेटला नाही आम्हाला, फुकटची तुमची कामं करतोय असं म्हणतो तो गुंड. पैसे कधी देणार ते सांगा आधी असं म्हणतो तो. तर राकेश म्हणतो, आधी काम नीट करायचं आणि मग सगळे पैसे मिळतील तुला असं म्हणतो राकेश. तुला माहित नसेल मी सांगतोय, अर्णवचा फोन ऑन केलाय कुणीतरी असं म्हणतो तो. काय सांगतोय असं म्हणतो गुंड. आधी मला सांग तो आई कुठे असं म्हणतो तो. एका इकडेच बांधून ठेवलंय त्याला असं म्हणतो तो. मग हलवा त्याला तिथून असं म्हणतो राकेश, कारण अजूनही माझं काम पूर्ण झालेलं नाही असं म्हणतो राकेश. पण पोलिसांनी ते लोकेशन ट्रेस केलं आणि तिथे पोहोचले तर सगळा प्रॉब्लेम होईल कळतंय का असं म्हणतो राकेश. पण अर्णवचा फोन चालू झाला आहे तुम्हाला कसं कळलं असं म्हणतो आता इथे तो गुंड. नको तिथे डोकं चालवायचं नाही असं म्हणतो तो आणि हलव त्याला तिथून असं म्हणतो राकेश. तिथे पोलीस आले आणि तुम्हाला पकडला आणि तुम्ही माझं नाव घेतलं तर वाट लागेल तुमची असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो तो गुंड. अर्णवचा फोन ऑन झालाच कसा असं म्हणतो राकेश. काही करून त्या फेक पेपर्सवर लवकरात लवकर सही घ्यायला हवी, नाही तर सगळा गोंधळ होईल असं म्हणतो आता इथे राकेश. त्या म्हाताराच्या पिशवीत कॅश सापडलेली, तो पण पैसा गेला माझा आणि काय कामी पण नाही आला असं म्हणतो आता राकेश. एवढं प्लॅनिंग करून काहीही झालं नाही, काहीच बरोबर मॅनेज झालं नाही असं म्हणतो तो. काय करू आता असं म्हणतो राकेश. तर बघा प्रेक्षक राकेश सगळं ऐकून म्हणजे आता ईश्वरीचं सगळं ऐकून तो सगळं आपलं काम करत असतो बघा प्रेक्षक अजूनही ईश्वरी आणि अर्णवला वाटतंय की राकेशची याददाश्त केली म्हणून, मात्र हा माणूस त्यांचाच फायदा घेतोय आणि आता तो किडनॅप सुद्धा केला अर्णवला. आता तरी डोकं वापरावं अर्णव आणि ईश्वरीने. तर आता दुपार असते बघा प्रेक्षक
तर आता गाडी घेऊन आलेले असतात आकाश आणि ईश्वरी. भाऊजी असं म्हणते ईश्वरी, भाऊजी प्लीज फास्ट चालवा प्लीज असं म्हणते ईश्वरी. अर्णव सरांचा फोन स्विच ऑफ व्हायच्या आधी आपल्याला पोचायला हवा, अजून तरी लोकेशन तेच दाखवते असं म्हणते ईश्वरी. पोचाव पण लवकरच असं म्हणत होता इथे आकाश. तर आता गणू बाप्पा असं म्हणत असते ईश्वरी, त्यांचं रक्षण कर गणू बाप्पा, प्लीज प्लीज फास्ट चालवा प्लीज असं म्हणते आता इथे ईश्वरी. बघा प्रेक्षक, आणि आकाश गाडी चालत असतो. सरळ सरळ जायचं आणि पुढून आपल्याला राईटला जायचं आहे, मी सांगते तुम्हाला डिरेक्शन असं म्हणते ईश्वरी. तर आता तेवढ्यातच कॉल येतो, इन्स्पेक्टरचा कॉल आलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता ईश्वरी म्हणते हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला एक लोकेशन सेंड केलंय, आम्ही तिथे पोहोचतो, तुम्ही लवकर पोहोचा असं म्हणते आता ईश्वरी. थँक्यू असं म्हणते ईश्वरी. पोचता येते असं म्हणते ईश्वरी. किती वेळ दाखवताय पोचायला असं म्हणतो आता इथे आकाश. अजून 20 मिनिटं तरी लागतील असं म्हणते ती. अजून सरळ असं म्हणते ती. आता किती वेळ दाखवताय असं म्हणतो आकाश. आता बस 2 मिनिटात पोचूच असं म्हणते ईश्वरी. सरळ जायचं आणि पुढे जाऊन आपल्याला राईटला जायचं आहे, अजून पुढे मी सांगते तुम्हाला असं म्हणते आता ईश्वरी. तर आता लोकेशनवर जात आहेत बघा प्रेक्षक, आकाश आणि ईश्वरी. प्लीज प्लीज वाचवा प्लीज प्लीज गणू बाप्पा असं म्हणत असते आता इथे ईश्वरी. फास्ट चालवा असं म्हणत असते ती. सरळ चला आणि आता येणारा राईड घ्यायचा आहे आपल्याला असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता आजीला दाखवले, आई हे बघा ह्याच्यावर सही करा असं म्हणते आता इथे वल्लरी. काय हे असं म्हणते आजी, तुमच्या जावयाच्या विरोधात मी पोलीस स्टेशनमध्ये लेखी कंप्लेंट करते असं म्हणते आता इथे वल्लरी. तेवढ्यातच आता इथे राकेश बघतो वल्लरीला. कसली तक्रार असं म्हणते आजी. अहो कसली काय असं म्हणते वल्लरी. त्यांच्यामुळे दागिन्यांची चोरी झाली, पैसे चोरले गेले, भांडणं होत आहेत घरात, तरीही आपल्या घरातच आहेत ठाण मांडून बसलेले असं म्हणते ती. ते सगळं ठीक आहे वल्लरी, पण चिंटू अजून घरी आला नाहीये, या सगळ्याची काय घाई आहे एवढी असं म्हणते आजी. अणव जेव्हा येईल घरी तेव्हा येईल, 100% तो येईलच, एवढे लोक शोधतायत ना त्याला, पण ह्या रमाकांतनी आज चोरी केली हे आपल्या जीवावर बेतलं तर असं म्हणते आता इथे वल्लरी. तर राकेश सगळं बघत असतो. ते काय नाही, तुम्ही सही करायच्यावर बरं असं म्हणते आता इथे वल्लरी. अगं पण असं म्हणते आजी, हे बघा आई, उद्या जेव्हा चिंटू येईल तेव्हा आणि रमाकांतला बघून चिडून निघून गेला तर हे बघा माझ्यासाठी नाही, निदान तुमच्या चिंटूसाठी तरी साईन करा घ्या असं म्हणते वल्लरी. बरं बाई आण देते सही करून असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे आजी सही करते बघा प्रेक्षक तिच्यावरती. तर वल्लरीला आणत होतो. तर आता राकेश म्हणतो वा वा मानी, काय डोस दिलेस असं म्हणतो आता इथे राकेश. या कंप्लेंटवर सही घेण्याच्या निमित्ताने अंजलीची मला सही घेण्याची ऐती संधी मला चालून आली असं म्हणतो राकेश. घे असं म्हणतो आता इथे आजी. तर आता नॉक करतो राकेश. आता येऊ का असं म्हणतो राकेश. हा ना असं म्हणते आता इथे आजी. तर माफ करा मामी, तुमचं बोलणं ऐकलं पण मला अगदीच पटलंय तुमचं असं म्हणतो राकेश. पटलंय ना असं म्हणते वल्लरी. ह्या आई जावई बापूंना सुद्धा माझं बोलणं पटलेलं आहे असं म्हणते वल्लरी. नाही म्हणजे ही गोष्ट वेळेत व्हायलाच हवी आजी असं म्हणतो आता इथे राकेश. मामी मी काय म्हणतो, तुम्ही त्या पेपर्स मी अंजली आणि इतरांच्या सह्या घेतो त्यावर असं म्हणतो राकेश. हे घ्या घ्या असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे राकेश ते पेपर घेऊन जातो बघा प्रेक्षक सही घेण्यासाठी. तर वल्लरीला आणत होतो रमाकांत, त्या घरातले तुझे दिवस भरले आता असं म्हणते वल्लरी. आता उलटी गिनती चालू असं म्हणते ती मनातल्या मनात. तर आता इथे राकेश घेऊन आलेला असतो पेपर्स अंजलीसाठी. अंजली मॅडम असं म्हणतो राकेश. झोपली का कणू असं म्हणतो तो. हो असं म्हणते अंजली. तर आता तो आणून ठेवतो पेपर्स. तर आता इथे ते सात्विका फॅशन्सचे जे पेपर्स असतात ना त्याच्यामध्येच ठेवतो बघा प्रेक्षक ते साईन करायला, म्हणजे त्याला फ्रॉडचे पैसे पाहिजे असतात ना ते बघा प्रेक्षक अंजली मॅडम असं म्हणतो राकेश. तुम्ही बिझी नसाल तर एक गोष्ट सांगू असं म्हणतो तो. काय बोला ना असं म्हणते अंजली. तुमची सही हवी होती असं म्हणतो राकेश यावर. तर अंजली म्हणते लोकांचे पगार झालेले नाहीत आणि तुम्हाला केवढी काळजी आहे, पण अहो चिंटू आला की करीन ना तो सही असं म्हणते अंजली. अहो नाही त्या सहीबद्दल नाही म्हणत आहे मी, त्या मामी आहेत ना त्यांनी तुमच्या बाबांविरुद्ध पोलिसात कंप्लेंट द्यायचं ठरवलंय असं म्हणतात इथे राकेश. आणि त्याचे जे कागद आहेत आणि घरातल्या सगळ्या सदस्यांच्या सह्या हव्यात त्यांना, त्यावर करताय का तुम्ही सही असं म्हणतो राकेश. तर अंजली म्हणते हो. तर आता इथे बघा प्रेक्षक बावळट अंजली काय न वाचता सही करते आणि आता इथे जो प्लॅन असतो राकेशचा फ्रॉड करायचा तो पूर्ण होतो. किती बिंडोक दाखवले खरंच प्रेक्षक अंजलीला किती बिंडोक दाखवलंय खरंच. एक क्रिमिनलला घरात ठेवलेत राजशिर्के मंडळी बघा प्रेक्षक फक्त अंजलीसाठी. खरंच कसंही काहीही कारण असू देत, पण एका क्रिमिनलला कसं काय तुम्ही आसरा देताय फक्त तुमचा जावया म्हणून, खरंच कळत नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे पुढे दाखवलंय की अर्णवला किडनॅप करून ठेवलेले गुंड असतात. ते गुंड म्हणतात की चला रे हलवायला सांगितलं ह्याला, फुकटची कटकट आहे नुसती असं म्हणतात ते गुंड. आधी काय म्हणाला, कपडे काढा आणि तिथे जाऊन टाका आणि आता तर ह्याला हलवा असं म्हणतात. तिथे तो पैसे तर देत नाही, फुकटचा अमालगिरी चालले असं म्हणतो. एकतर इतक्या मुश्किलीने एवढी जागा शोधलेली असं म्हणतो गुंड. तर तेवढ्यातच माणूस येतो म्हणतो भाई पोलीस आलेत, बहुतेक टिप लागली वाटतं बहुतेक असं म्हणतो तो. तर आता गुंड वैतागतो तो. तर आता आपल्या डोक्याला हात पकडतो. एक काम कर तू जा तिथे लक्ष ठेव आणि काय असेल ना तर मला लगेच फोन कर असं म्हणतो तो गुंड. तर आता इथे ते गुंड थांबलेले असतात अर्णव सोबत. भरतो की काय असं म्हणतो तो. सोडा रे त्याला असं म्हणतो इथे तो गुंड. तर आता अर्णवला काढतात बघा प्रेक्षक त्याच्या हातातून आणि पायातून दोरा आणि आता त्याच्या तोंडाला बांधलेला जो हँडकरचीफ असतो तो सुद्धा काढतात. आता पोलीस मागे लागलेत आणि हा उठला. एक काम कर इंजेक्शन दे ह्याला, झोपूया परत, उगाच उठला तर कटकट करेल असं म्हणतो तो गुंड. तर आता अर्णव बघतो त्या इंजेक्शनकडे. तर आता इंजेक्शन देतात परत ते अर्णवला.
तर अर्णवला परत गुंगी येते. तर आता इथे नशीब असं म्हणतो तो गुंड, झाला बेशुद्ध. एक काम करा, सोडा ह्याला आणि याला घेऊन जा पाठीमागे असं म्हणतो तो. चला रे पटापट, कोणत्या क्षणी पोलीस येतील असं म्हणतो तो. तर आता ते घेऊन जात असतात अर्णवला. चला रे पटापट असं म्हणत असतो तो गुंड. पोलीस येतील नाही तर आता घेऊन जातात ते अर्णवला. तर आता राकेशला आणि अंजलीला दाखवले. बावट अंजली परत पेपर्सवर साईन करते सगळ्या. राकेश म्हणतो, अंजली मॅडम मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं असं म्हणत होता इथे राकेश. अचानक काय झालं तुम्हाला असं म्हणते अंजली. तुम्ही सह्या करा ना, सांगतो असं म्हणत होता राकेश. अंजली मॅडम तुम्ही नसाल करिअर फॉर्म मध्ये, पण आई म्हणून, एक बायको म्हणून आणि एक बहीण म्हणून, मुलगी म्हणून तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या किती छान पार पडता असं म्हणत होता राकेश. खरंच खूप कौतुक वाटतं मला तुमचं असं म्हणत होता इथे राकेश. आणि बरं झालं तुम्ही ह्या सह्या केल्यात. म्हणजे कसं आहे, तुमच्या बाबांचा पुन्हा काही त्रास झाला तर एक्सर कंप्लेंट करायला येईल ना आपल्याला असं म्हणत होता इथे राकेश. मी आलोच हा, हे कागद मामीने देऊन आलो असं म्हणत होता राकेश. क्या बात है राकेश, याला म्हणतात स्मार्ट नवरा आणि बावळट बायको असं म्हणतो आता इथे राकेश म्हणत आणि निघून जात होते तिथून. खरंच राकेश खूपच हुशार दाखवले आणि ही बावट असते अंजली. खरंच या अंजलीला बघितलं तर राग येतो बघा प्रेक्षक हो. तुम्हाला पण राग येतो का अंजलीला बघून? तर आता इथे अर्णवला घेऊन जात असतात ते गुंड. तर ती मुलगी बघते त्यांना बघा प्रेक्षक हो, अर्णवला घेऊन जाताना. तर आता टाका त्याला तिथे असं म्हणतात ते गुंड. तर आता ते गुंड पळून जातात तिथून त्याला टाकून तिथे. तर ते पळून गेलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर ती लहान मुलगी सगळं बघितलेली असते. तर ती मुलगी खूप घाबरते. तर आता ईश्वरी आणि आकाश दोघे आलेले असतात त्या लोकेशन वरती. चला जाऊया लवकर असं म्हणते आता ईश्वरी. उतरून बघूया असं म्हणते ती. तर आकाश आणि ईश्वरी उतरतात. तर ते शोधायला लागतात इकडे तिकडे. तर समोरच गेट असतं. इथे तर कोणीच दिसत नाही भाऊजी असं म्हणते आता ईश्वरी. जंगल, अर्णव सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. दादा असं म्हणतो आकाश. त्या मुलीला फोन लावते असं म्हणते आता ईश्वरी. तर त्या मुलीला फोन आलेला असतो ईश्वरीचा. तर ती मुलगी म्हणते हॅलो माहिका, आम्ही इथे आलोय, तुम्ही कुठे आहात असं म्हणते ती. गेट आहे ना तिथे आहोत असं म्हणते ईश्वरी. अच्छा ठीक आहे मी येते असं म्हणते ती मुलगी. ये पटकन असं म्हणते आता ईश्वरी. तर ती लहान मुलगी जाते तिथे आणि अर्णव तिथेच पडलेला असतो. भाऊची असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी म्हणते मोबाईल असं म्हणते ती. हा मोबाईल तुला कुठे सापडला असं म्हणते ईश्वरी. तिथे असं म्हणते ती मुलगी. आणि हा मोबाईल त्या दादाचा आहे, तो दादा कुठे माहिती तुला असं म्हणते ती. हो असं म्हणते ती मुलगी. तिकडेच आहे तो पण असं म्हणते ती मुलगी. चल ना आम्हाला दाखवा असं म्हणते ईश्वरी. तर ती मुलगी घेऊन जाते आता ईश्वरी आणि आकाशला. तर ते बघ असं म्हणते ती मुलगी. तर आता इथे ईश्वरी बघते तर अर्णव पडलेला असतो. तर आकाश पण बघतो. तर घाबरतात दोघे खूप जास्त, कारण अर्णवला तिथे टाकलेलं असतं ना. तर आता सर असं म्हणते ईश्वरी. दादा असं म्हणतो आकाश. तर आता इथे आकाश काढतो त्याच्या हातातले दोरे वगैरे बघा प्रेक्षक हो, जे बांधलेले असते ना ते. सर असं म्हणून रडायला लागते आता ईश्वरी. दादा असं म्हणतो आता इथे आकाश. सर असं म्हणते ईश्वरी. सर असं म्हणते ईश्वरी. डोळे उघडा ना प्लीज असं म्हणते ती. डोळे उघडा प्लीज असं म्हणून रडायला लागते ईश्वरी. दादा प्लीज उठ असं म्हणतो आता इथे आकाश. सर असं म्हणून रडायला लागते ती. दादा उठ असं म्हणतो आता आकाश. प्लीज आम्ही आलोय उठा असं म्हणते आता इथे ईश्वरी. सर प्लीज डोळे उघडा ना सर असं म्हणते ईश्वरी. सर प्लीज डोळे उघडा सर असं म्हणते ईश्वरी. काय झालंय ना असं म्हणते ईश्वरी. तर आता तेवढ्यातच पोलीस येतात. तर आता पोलीस उतरतात आपल्या जीपमधून. तर आता ते शोधायला लागतात. तिकडे बघा इकडे बघा म्हणून. तर इकडे असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर पोलिसांना घेऊन आतमध्ये जातात. तर आता इकडे तिकडे शोधत असतात ते. तर समोरच बघतात. ते बघ असं म्हणतात आता इन्स्पेक्टर. दादा असं म्हणत असतो आकाश. तर ईश्वरी म्हणत असे सर डोळे उघडा प्लीज असं म्हणते ईश्वरी. दादा उठ यार असं म्हणतो आता आकाश. तर आता तिथेच पोलीस आलेले असतात. पोलीस असं म्हणते ईश्वरी. सर काय झालंय ना असं म्हणतो. हा अनकॉन्शियस आहे, आम्ही आलो तेव्हा एकटाच होता. सर प्लीज त्या किडनॅपरना शोधून काढा आणि तुम्हाला काय प्रश्न असतील त्या मुलीला विचारा, तीच ते आम्हाला बोलवले असं म्हणतात इथे आकाश. बाळायना कुठून आणलं असं म्हणतो त्या गोडाऊनमधून असं म्हणते ती मुलगी. चला लवकर असं म्हणून इन्स्पेक्टर घेऊन जातो पोलिसांना. सर असं म्हणून आता ओरडत असते ईश्वरी. तर आता शुद्धी येते अर्णवला. बघा ना मी आले ना सर प्लीज असं म्हणते ईश्वरी. बघा तुमचे मी सिंदूर आले प्लीज सर डोळे उघडा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता डोळे उघडतो आकाश. हा सर मी आले असं म्हणते ती. डोळे उघडा असं म्हणते आता ईश्वरी. तर डोळे उघडतो अर्णव. तर आता ती हात पकडते आपल्या हातामध्ये आणि खूप रडते ईश्वरी. तर आता आकाशला आनंद होतो खूप आणि त्या लहान मुलीला सुद्धा, कारण आता इथे अर्णव बघत असतो ईश्वरीकडे म्हणून. तर आता ती मुलगी पाया पडते देवाला, लहान मुलगी. तर राज्य शिर्क्यांचं घर दाखवलंय. तर आता अर्णवला घेऊन आलेले असतात. तर डॉक्टर चेकअप करत असतात त्याचं आणि सगळे जमलेले असतात त्याच्या समोर. तर आता ईश्वरी त्याच्याकडे बघत असते. ह्या काय गोळ्या लिहून दिल्यात त्यांना वेळेवर द्या असं म्हणतो आता डॉक्टर. तर आकाश घेत होते प्रिस्क्रिप्शन. डॉक्टर असं म्हणतो रमाकांत काळजीचं काय कारण नाही आहे ना, बरं वाटेल ना चंटूला असं म्हणतो तो. हो पण शक्य असेल तेवढं त्यांना आराम करू दे असं म्हणतो तो डॉक्टर. पण डॉक्टर अशुद्धीवर कधी येणार असं म्हणतो आकाश. त्यांना गुंगीच्या औषधाचा डोस जास्त दिला गेला असं म्हणतो आता डॉक्टर. त्यामुळे त्यांचे सेन्सेस नॉर्मल नाही आहेत आणि त्यांना पूर्णपणे रिकवर व्हायला खूप वेळ लागेल असं म्हणतो आता इथे येतो डॉक्टर. एनिवे येतो मी, काळजी घ्या आणि त्यांची सगळी औषधं वेळेवर द्या असं म्हणतो तो डॉक्टर. तर आकाश घेऊन जातो डॉक्टरला बाहेर. बरं आता तरी कोणी सांगेल का काय झालं होतं असं म्हणते वल्लरी. आणि नेमकं सापडला कुठे तो, काय बोलणार का कुणी असं म्हणून ओरडायला लागते वल्लरी. तर आता आजी म्हणते वल्लरी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची मनस्थितीत ती नाही आहे सध्या असं म्हणते आजी. मला असं वाटतं आपण सगळेच जण
जरा बाहेर जाऊया, चिंटूला आरामाची गरज आहे असं म्हणते आजी. चला असं म्हणते आता इथे आजी. तर आता सगळे निघून जातात. तर रमाकांत तिथेच थांबलेला असतो. तर ईश्वरी बघत असते अर्णवकडे. त्याला जुळत वगैरे असते ती बघा प्रेक्षक, कारण तो शुद्धीत नसतो ना. तर रमाकांत बघतो त्यांच्याकडे आणि आता तो सुद्धा निघून जात असतो. तर आता निघून जातो तिथून रमाकांत पण. मी सिंदूर असं म्हणतो आता इथे अर्णव. सर असं म्हणते ती. झोपा झोपा असं म्हणते ईश्वरी, आराम करा. मी सिंदूर असं म्हणत असतो. तो काय बोलताय सर असं म्हणते ईश्वरी. तुला सगळं सांगणार होतो असं म्हणतो अर्णव. कशाबद्दल असं म्हणते ईश्वरी. आपल्याबद्दल असं म्हणतो तो. आपल्याबद्दल असं म्हणते ईश्वरी. पण तू त्याला घेऊन आलीस असं म्हणतो आता इथे अर्णव. कुणाला सर असं म्हणते ईश्वरी. रमाकांतला घेऊन आलीस असं म्हणतो आता इथे अर्णव. आणि सगळं. तर आता ईश्वरी म्हणते झोपा झोपा, आराम करा बघू प्लीज असं म्हणते ईश्वरी. प्लीज झोपा असं म्हणते ती. तर रात्र झालेली दाखवलंय. तर रमाकांत आलेला असतो अर्णवच्या खोलीत. तो आता काहीतरी चिठ्ठी घेऊन आलेला असतो. तर आता तो अंगारा असतो त्याच्यामध्ये. तर तो अर्णवला लावतो तो अंगारा. तर आता इथे अर्णवला जाग येते. तर आता तो अंगारा ठेवतो बाजूला रमाकांत. अर्णव बघतो आता इथे रमाकांतला. तर तो पुसून टाकतो तो अंगारा. तर आता उठायचा प्रयत्न करतो अर्णव. उठायचं आहे का तुला असं म्हणतो रमाकांत. टच करू नका मला असं म्हणतो अर्णव. डोंट टच मी प्लीज असं म्हणतो. तुम्ही जा इथून असं म्हणतो. अजूनही अशक्तपणा आहे तुझ्यात, हळूहळू असं म्हणतो इथे रमाकांत. सिंदूर असं म्हणतो. तुला काय हवं असेल ना तर मला सांग असं म्हणतो रमाकांत. अरे ईश्वरी बाहेर गेले ना औषध आणायला असं म्हणतो. मी सिंदूर असं म्हणत असतो तो. मला सांग ना काय हवंय असं म्हणतो रमाकांत. मी सिंदूर असं म्हणत असतो अर्णव. तर आता तो उठतो बघा प्रेक्षक तिथून. मी सिंदूर असं ओढत असतो तो. तर आता तो जात असतो तिथून. तुझ्याशी बोलायचं थोडासा म्हणतो. मला तुझ्याशी बोलायचं नाही, निघायतून प्लीज असं म्हणतो अर्णव. मी सिंदूर असं ओढत असतो तो. तर त्याला गुंगी असते, अशक्तपणा आहे तुझ्यात असून असं म्हणतो तो. अर्णव अर्णव असं म्हणतो रमाकांत. खाली का चाललायचा रे असं म्हणतो तो. अर्णव असं म्हणतो तो. मला टच करू नका प्लीज असं म्हणतो अर्णव. आणि तुझ्यात असं म्हणतो तो. तर आता अर्णव आलेला असतो खाली. हे बघ तुझं माझ्यावर चिडणं माहितीये मला. तेवढ्यातच आता इथे ईश्वरी येते. मला फक्त तुझ्याशी एकदा असं म्हणतो तो. मला टच करू नका प्लीज असं म्हणतो अर्णव. जात इथे असं म्हणतो इथे अर्णव. तर तेवढ्यातच ईश्वरीने आकाश आलेले असतात. तर आता ईश्वरी येते. काय झालं असं म्हणते ईश्वरी. तुम्ही शांत व्हा बघू असं म्हणते आता इथे ईश्वरी. त्यांना मी सांगते तुम्ही बसा असं म्हणते ईश्वरी. शांत व्हा असं म्हणते ती. हळूहळू असं म्हणते ती. तर आता इथे राणव शुद्धीत नसतो. काय झालं असं म्हणते ईश्वरी. गेली असेल परत असलेली यांची बाजू मांडायला असं म्हणते आता इथे अंजली. तर राकेश बघतो सगळं काय चाललंय म्हणून. तर आता इथे अंजली म्हणते तुम्हाला माहिती आहे ना तू आजार आहे म्हणून, मग कशाला त्याच्या समोर जाऊन सारखं सारखं त्याच्याशी बोलायला जाता असं म्हणते आता इथे अंजली. अहो अंजली ताई बाबांचं म्हणणं ऐकून तरी घेऊया ना आपण असं म्हणते आता इथे ईश्वरी. त्यांची काळजी आहे म्हणूनच केले असतील ते असं म्हणते ईश्वरी. शेवटी वडील आहेत ते, त्यांना काळजी वाटणारच असं म्हणते आता ईश्वरी. आता तू सांग, तू ओळख करून दे आमच्याच वडिलांची आमच्याशी असं म्हणते आता इथे अंजली. का सारखी सारखी त्यांची वकिली करत असतेस का असं म्हणते आता अंजली. नाही गुन्हेगार आहेत ते माझे आणि आमचे, शेवटचं सांगेन मी तुला आता हे, आणि इथून पुढेही गुन्हेगारही असतील असं म्हणते ती. तर आता राकेश ऐकत असतो सगळं. इतक्या वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेले ते काय कमी होतं की पुन्हा घरामध्ये चोरी केली असं म्हणते आता इथे अंजली. तर राकेश हसतो. एक एक मिनिट असं म्हणते आता इथे ईश्वरी. त्याने चोरी केली हे अजून सिद्ध झालेलं नाही असं म्हणते आता ईश्वरी. असं कसं सिद्ध झालेलं नाही म्हणतेस का असं म्हणते अंजली. त्यांच्या झोळीत सापडले ना दागिने मामीचे असं म्हणते अंजली. त्यांच्या झोळीत होते ना पैसे, मग असं कसं सिद्ध नाही झालं असं म्हणते अंजली. हो पण असं म्हणते आता इथे ईश्वरी. नको आता तो विषय अंजू असं म्हणते आता इथे आजी. ह्या वादामुळेच चिंटू घर सोडून गेला आणि केवढं संकट ओढलं त्याच्यावर असं म्हणते ती. आता चिंटू सुखरूप परत आलाय ना, मग पुन्हा पुन्हा तेच सोगाळू नका असं म्हणते आता इथे आजी. आजी हे सगळं कुणामुळे झालंय, यांच्यामुळेच झालंय ना असं म्हणते आता इथे अंजली. हेच जबाबदार आहेत त्याला. तर आता वल्लरी घेऊन आलेली असते इन्स्पेक्टरला. या इन्स्पेक्टर या असं म्हणून आणलेली असते ती घरात. तर ईश्वरीला धक्का बसतो पोलिसांना बघून. तर आता इथे सगळे बघतात पोलिसांना. तर आता अर्णव बघतो पोलिसांकडे. तर राजेश हे सगळं लांब थांबून बघत असतो. वल्लरीला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण आता ती रमाकांतसाठी आणलेली असते ना पोलिसांना. तर आता वल्लरी आत्या म्हणते इन्स्पेक्टरला. हाच आहे तो माणूस असं म्हणते वल्लरी. हे जे वेशावर जाऊ नका तुम्ही, ह्या माणसाने आमच्या घरात चोरी केले, अटक करा त्याला असं म्हणते वल्लरी. तुमच्या विरोधात रितसर तक्रार आले आमच्याकडे असं म्हणतो पोलीस. राकेश एवढे खून करून घरात बघा प्रेक्षक, आणि हे आता रमाकांतला जेलमध्ये टाकायला निघालेत, तुम्हाला अटक करावी लागेल असं म्हणतो आता इथे पोलीस. रडायला लागतो तर रमाकांत खूप जास्त रडत असतो तो. राकेशला खूप जास्त आनंद होत असतो. हवालदार असं म्हणतो इन्स्पेक्टर अटक करा ना असं म्हणतो तो. नाही 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 असं म्हणते ईश्वरी. एक मिनिट माझे सासरे चोर नाही असं म्हणते ईश्वरी. तुम्ही असं नाही घेऊन जाऊ शकत आहे ना असं म्हणते ईश्वरी. अहो पण त्याच्यावर चोरीचा आरोप आहे असं म्हणतो इन्स्पेक्टर. आरोप नाही आहे, आमच्या घरातली जुनी भांडणं येते असं म्हणते ईश्वरी. आणि घरातली भांडणं ही घरातच मिटवायची असतात असं म्हणते ईश्वरी. पोलीस चौकीत नाही असं म्हणते ती. कसलं घरातलं भांडण ग असं म्हणते आता इथे वल्लरी. कसलं भांडण, मुळात आम्ही या माणसाला आमच्यापैकी मानतच नाही, आमच्यापैकी कोणीच मानत नाही असं म्हणते आता इथे वल्लरी. आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की ह्याच माणसाने चोरी केली असं म्हणते वल्लरी. तर आता खूप वाईट वाटतं ईश्वरीला आणि रमाकांतला. तर अर्णव पण तिथेच बसलेला असतो आणि राकेशला सगळ्याचा खूप जास्त आनंद होत असतो. तर राजाबाग इथे समतोल बघूया. तर एकामध्ये काय ते 24 तासात तू सिद्ध कर की तुझी आई आणि हे रमाकांत राजे शिर्के यांच्यात कुठलंही नातं नव्हतं असं म्हणते अंजली. 24 तासात ते दोघेही निर्दोष होते हे मी तुमच्या समोर सिद्ध करेन असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि या सगळ्यामध्ये ज्या व्यक्तीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केलाय
त्या व्यक्तीला तुमच्या समोर उभा करेन असं म्हणतात इथे ईश्वरी. वल्लरीला खूप जास्त घाबरलेलं दाखवले आणि रमाकांत पण शॉक्ड दाखवले. तर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.